अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉक्टर अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांच्या तासाभराच्या भेटीमध्ये पुढच्या राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अभय पाटील हे तब्बल 4,16,000 मतं घेत दुसऱ्या स्थानावरती राहिले होते, तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावरती होते। दरम्यान काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉक्टर पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता। मात्र एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यामध्ये नुकतीच त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। या सर्व पार्श्वभूमीवरती डॉक्टर अभय पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत सुद्धा डॉक्टर अभय पाटील आहेत। नाही, अजून असं निश्चित नाही आहे, पण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मी निश्चित भेटलो, दोनदा भेटलो आहे। एकदा आमच्या डॉक्टर लोकांच्या काही समस्या होत्या, त्याच्या हे अनुषंगाने त्यांना भेटलेलो आहे। प्रकाश आंबेडकर साहेब जे आरोग्य मंत्री आहेत, त्यांच्याकडे काही समस्या होत्या, त्या निमित्तानं मुंबईला गेलो, भेटलो। आता माननीय एकनाथ शिंदे साहेब पण त्यावेळेस भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी अहिर साहेब असतील, त्याच्यानंतर बंडू पाटील साहेब असतील, यांनी सगळ्यांची भेट झाली व सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही शिवसेनेत यावं। पण अजून मी ठरवलं नाही, कारण की जोपर्यंत माझे लोकलचे जे कार्यकर्ते लोक आहेत, ज्यांनी इतका वेळ मला लोकसभेत मदत केलेली आहे, त्या सगळ्यांना विचारल्याशिवाय मी नाही करणार आहे पक्षप्रवेश। तर त्यांचं सगळ्यांचं विनयविमर्श करूनच मग मी पुढचा निर्णय घेईल। नाही, काँग्रेसची बद्दलची जी नाराजी होती की मी लोकसभा लढलो, त्याच्यानंतरही मी सक्रिय राहिलो, एवढ्या ताकदीनिशी मी लोकसभा लढलो, मागच्या 8-10 वर्ष त्याच्यासाठी मेहनत केली, 4 लाख जवळपास 17,000 मतं घेतली, 33.3% मतं आपण घेतलेली आहे। तसं पाहिलं तर 0.1 किंवा 0.3%नीच आपण ते इलेक्शन हारलेलो आहे, जेव्हा की अकोल्यामध्ये वंचित पण आहे, काँग्रेस पण आहे आणि बीजेपी पण आहे। त्याच्यानंतर साजिद पठाण साहेबाच्या इलेक्शनमध्ये पण खूप काम केलेलं आहे, पूर्ण जिल्ह्याभरच काम केलेलं आहे। त्यावेळेस युतीमध्ये नितीन देशमुख होते, त्यांचे काम केलेलं आहे, जी काही मदत करता आली सक्रिय होतो। पण त्याच्यानंतर काय झालं की मी महाराष्ट्र प्रदेशला महासचिव होतो, त्या पदावरून मला काँग्रेसने काढून टाकलं आणि काही न करता काढून टाकलेलं आहे। मग जेव्हा की मी एक्सपेक्ट करत होते की मला पदोन्नती भेटेल, जेणेकरून मी जिल्ह्यात काही काम करू शकेल, तर तसं न करता त्यांनी काही पण न सांगता पदावरून काढून टाकलं, हे मला अपमानास्पद वाटलं। आता शिंदे सेनेत मी माननीय एकनाथजी शिंदेंना भेटलो, तर त्यांनी विचारलं की काय पाहिजे डॉक्टर साहेब। म्हटलं मला काही नाही पाहिजे, तुम्हाला द्यायचं असेल तर माझ्या जिल्ह्यासाठी काय देताय तुम्ही, हे मला तुम्ही पहिले सांगा, मग मी येईल। कारण की व्यक्तिगत तर काय, व्यक्तिगत यांनी काही म्हणजे माझ्या हिशोबाने ही काही फार महत्वाची गोष्ट नाही आहे। त्या जिल्ह्याचा विकास अजून आहे, याच्यापेक्षा जास्ती झाला पाहिजे। उमेश अरोडे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।